घरची कामं कर, कुत्री सांभाळ, भांडी घास, कपडे धु, साफसफाई कर. त्यातून मी हे केलं. कधी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सुद्धा मला बघायला मिळालं नाही. 7वी, 8वी, 9वी, 10वी असं 4 वर्ष, 4 वर्षात मला कुणीही नातेवाईक बघायला नव्हतं आलं. बेवारस म्हणून मी त्या वसतिगृहात होतो. अनाथ हा अजून अनाथच आहे. अनाथ आरक्षण हे फक्त पहिल्यांदा देशात महाराष्ट्राने दिलं. देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी त्या अनाथ आरक्षणामुळे मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, जे शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचं आहे, आशिया खंडातलं पहिलं लॉ कॉलेज, तिथं मला प्रवेश मिळाला. नमस्कार, महा MTB मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेलार. कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके आणि नितेश काळे. 2018 मध्ये अनाथांच्या आयुष्यात एक मोठी घडामोड घडली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समांतर आरक्षण लागू केले. या आरक्षणाचा लाभ घेत देशातली पहिली व्यक्ती वकील बनली. ती व्यक्ती म्हणजे अश्विन आगवणे. आज स्वतः अश्विन आगवणे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. अश्विनजी, महा MTB मध्ये आपले स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम या यशाबद्दल आपले अभिनंदन. धन्यवाद. आम्हाला मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुमच्या लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी अश्विन आगवणे. मूळचा मी एनकुळचा आहे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, जो अतिशय दुष्काळ भाग आहे. आपल्या आशिया खंडामध्ये सगळ्यात जो मोठा दुष्काळ पडतो राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये मान खटाव, सातारा जिल्ह्यातील तालुक्यात, त्या तालुक्यातील एनकुळ या गावचा मी आहे. मुळात सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट मला सांगायला अतिशय दुःख होतं की आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असतात, नातेवाईक, पालक. पण तसं आम्हाला ते कधी बघायला मिळालं नाही, कारण आई वडील मी पाहिलेलेच नाहीत. पहिल्यांदा मला आठवतं, मी जेव्हा समजायला लागले तेव्हा मी उंबरज, कराड तालुक्यात, सातारा जिल्ह्यातील, तिथं माझं पहिल्यांदा नियोजन केलं गेलं की त्या अनाथ आश्रमात मी पहिल्यांदा वाढलो. 2 वर्ष मी तिथं होतो. त्याच्यानंतर म्हणजे कुणी टाकलं आश्रमात मला किंवा काय टाकलं अनाथ आश्रमात काहीच माहित नव्हतं मला. तदनंतर तिथून मला असं जाणवलं की माझी मावस हत्या, कोणतरी रिलेटिव्ह, कलेक्टर साहेबांथ्रू वगैरे काहीतरी सर्च केलं गेलं किंवा काय, महिला बाल कल्याण समितीकडून, तर माझे पालक आढळून आले, माझ्या आत्या वगैरे. मग त्यांनी मला हे केलं, बघितलं वगैरे, कुणी सांभाळा येत नव्हतं, काय येत नव्हतं. मग थोडं हाल चालू होते म्हणजे भरपूर, असंच काय म्हणजे खूप खाणं पिणं वगैरे. मग त्याच्यानंतर मग तिथून मी 2 वर्ष तिथं अनाथ आश्रमात काढले. अनाथ आश्रम बंद पडलं. तदनंतर मला माझ्या मोठ्या आत्याने सातारला घेऊन गेली. आत्याकडे गेल्यानंतर 1 वर्ष तिथं होतो. पण आत्याने मला शाळेत टाकलं सातारच्या. पण शाळेत मला कधी जाऊन दिलं नाही की तू शिकून मोठा काय होणार आहेस किंवा काय करणार आहेस, असं तुझा बाप दारू पिऊन मेला, हे केला. मला माझे वडील कसे वारले खरंच माहित नाही, पण सगळे बोलतात की दारू पिऊन, ड्रिंक करून, हे करून, बरेच म्हणजे त्यांचं हे झालं. मग आईला तो त्रास होता किंवा काय होतं. मग वडिलांच्या नंतर मग असं कोणी बघायला नव्हतं. मग आईने, आत्याने कधी शाळेत जाऊन दिलं नाही. घरची कामं कर, कुत्री सांभाळ, भांडी घास, कपडे धु, साफसफाई कर. त्यातून मी हे केलं. कधी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी सुद्धा मला बघायला मिळालं नाही. असंच हे होतं. आणि एक दिवस 2005 साली 1 वर्ष संपलं, मला सांगितलं की तुला पुन्हा अनाथ आश्रमात टाकायचे, मी काय तुला सांभाळू शकत नाही, तू तुझ्या आईचा मृत्यू दाखला घेऊन तुझ्या आजोळणी ये. मग सातारा जिल्ह्यातच कोरेगाव तालुका आहे. मग तिथं मला पाठवलं आणि मला सांगितलं की 1-2 दिवसात ये. आणि तिच्या नवऱ्यांनी मला सांगितलं की तू 1 महिन्याने ये, माझ्या मुलाचं लग्न आहे, तुझी मला मध्ये व्याधा नको किंवा माझी बाधा नको तिथं. 1 महिन्याने आलो, मला फ्रीडम मिळालं, कारण आत्याच्या घरातून मला बाहेर जाता येत नव्हतं. मग 1 महिन्यानंतर मी पुन्हा रिटर्न आलो, तर आत्याने मला तिथून मारत हाकलून दिलं, तू तुझ्या आजोळी जा, आजोळी राहा, तू आमच्याकडे येऊ नकोस. आजोळी गेल्यानंतर आजोबा आणि आजी दोघंच होते गावाला, कधी कॉन्टॅक्ट नाही, अचानक पदरात पडल्यासारखं त्यांचं झालं. मग त्यांनी पुन्हा तिथं त्रास देणं सुरू केलं. आजीनी नाही, आजोबांनी खूप त्रास दिला, दारू पिऊन वगैरे खूप मारहाण करायचे, हे करायचे. शाळेत तरी पण कधी जाऊन दिलं नाही. गावातल्या बऱ्याच लोकांनी मला पुस्तकं वह्याची मदत केली. तिथून पुढे माझं शिक्षण चालू होतं. एक दिवस मग शेजारच्या माणसानेच मला मार बघून श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी, कोरेगाव, जिल्हा सातारा, इथे मला टाकलं. मग तिथून 10वी पर्यंत मी त्या आश्रमशाळेत शिकलो. 7वी, 8वी, 9वी, 10वी असं 4 वर्ष, 4 वर्षात मला कुणीही नातेवाईक बघायला नव्हतं आलं. बेवारस म्हणून मी त्या वसतिगृहात होतो. समाज कल्याणचं वसतिगृह होतं. तिथंच राहणं, तिथंच खाणं. त्यातून मी 7वीची स्कॉलरशिप परीक्षा पास झालो चांगल्या गुणांनी मला. त्याच्यानंतर 10वी पर्यंत मी तिथं होतो. असा माझा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास इथपर्यंत चांगला, 10वी पर्यंत छान झाला. अनाथ आरक्षणाचा लाभ तुम्हाला झालाय. अनाथांना नेमकं आरक्षण कसं मिळतं आणि याची प्रक्रिया कशी असते? सर, मला सांगायला आनंद होईल की आजपर्यंत, बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स, आपल्या भारताच्या 75 वर्ष पूर्ण झाली, अनाथ आरक्षण हा विषय कोणाला माहितच नव्हता. अनाथ आहेत, रस्त्यावर फिरतात, जगतात, खातात, पितात, पण राहतात कुठं, जातात कुठं, कोणाला माहित नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण सिंधुताई सपकाळांचं नाव ऐकतो की बाबा अंडर 18ची जी अनाथ मुलं असतात ती बाल कल्याण समिती आणि पोलिसांच्या थ्रू एक बोर्डिंगला वगैरे दाखल होतात. पण त्यांचं पुढं काय होतं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं. मग ते जातात कुठं नक्की काहीच माहित नाही. गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड नाही, काही डेटा नाही. मग ती जातात कुठं काहीच माहित नव्हतं. मग अशात बरीच प्रकरणं पुढे यायला लागली. काय काय मुलांची ह्युमन ट्रॅपिंग झालंय, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. काही मुलं शिकून क्राईमकडे गेलेले आहेत, तर अशा मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी नसते, स्टेज नसतं.
तर हे आरक्षण 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्यांच्याकडे आमचेच काही प्रतिनिधी गेलेले, काही मुलं गेलेली, की बाबा असा आम्हाला त्रास होतोय कागदपत्रांच्या अभावी, बऱ्याच गोष्टी असं होतोय. तर फडणवीस साहेबांनी तत्कालीन OSD होते, विशेष कार्यकारी अधिकारी माननीय चीफ मिनिस्टर श्रीकांतजी भारतीय साहेब, सध्या ते विधान परिषद सदस्य आहेत. मग भारतीय साहेबांकडे हा विषय गेला, मग त्यांना हा विषय गहनता आली त्यांना, की बाबा हा विषय नक्की आहे काय. मग त्यांनी तो सीएम साहेबांच्या कानावर घातला. मग तत्कालीन सीएम साहेबांनी खुल्या प्रवर्गातून मग आम्हाला 1% आरक्षण अनाथांना दिलं गेलं. मग त्याचा फायदा आपण आता चालू म्हणजे नेमकं हे आरक्षण कसं आहे? आणि आरक्षणाचे सक्षम आरक्षण अशा पद्धतीने आहे की ते सर म्हणजे समांतर आरक्षण आहे. मुळात आपण बघतो आरक्षणाचे 2 प्रकार असतात, एक व्हर्टिकल रिझर्वेशन, एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, म्हणजे एक मूळ आरक्षण आणि एक समांतर आरक्षण. जसं की एखादा समाज जो मागास आहे पूर्णतः, त्याचे प्रतिनिधी किंवा त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात एखादं नेतृत्व पुढे नाही किंवा त्यांचे मर्यादित आहे, तर अशांना ते आरक्षण दिलं जातं. मग जसं की आता आपण म्हणू शकतो की 2018 ला खुल्या प्रवर्गातून दिलं, त्याच्यानंतर 2021 दरम्यान एक आमच्यावर खूप आघात झाला मोठा, की त्यात अमेंडमेंट केले गेले. कोरोना काळात खूप अनाथ मुलं झाली, त्याच्यात अमेंडमेंट झालं, म्हणजे मूळ अनाथ होते ते आमच्या हे केलं, अन्याय झाला त्या मुलांच्यावर. मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा हे करून पुन्हा 2023 मध्ये गेल्या वर्षी की परत त्याच्यात चेंजेस केले थोडेसे. आम्ही संस्थात्मक अनाथ आणि संस्थाबाह्य अनाथ असे 2 प्रवर्ग केले. अनाथांच्यात मुळात तुम्ही वर्गवारी करू शकत नाही, परंतु अनाथांच्यात पण फ्रॉड सर्टिफिकेट निघायला लागले. सध्या आता खूप सुळसुळाट झाला, आपण आता बघतोय अपंग सर्टिफिकेट आहे ते. तर अनाथांच्यात पण खूप जोरजोरात असे प्रकार चालू आहेत. तर त्याच्यामध्ये संस्थात्मक अनाथ असा प्रवर्ग आहे की जे अनाथ आश्रमात वाढलेले आहेत, अंडर 18 मध्ये, महिला बाल कल्याणच्या अंतर्गत चालवले जाणारे वसतिगृह. आणि जे संस्था बाह्य अनाथ आहेत, ते संस्था बाह्य अनाथ हे अनाथ आहेत अंडर 18 मध्ये, पण त्यांना कुणीतरी पालकांनी नातेवाईकांनी सांभाळलेला आहे. मग तो प्रवर्ग बाहेर होता. मग तो 2023 ला पुन्हा आता सध्या देवेंद्रजींनी पुन्हा त्याच्यात हे करून घेऊन श्रीकांतजी भारतीय साहेबांनी पुढे त्यात फॉलोअप घेऊन आम्ही हे 2 प्रवर्ग 2023 ला नवीन अमेंडमेंट करून शुद्धीपत्रक काढलेलं आहे. अनेक अनाथ असे आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या आरक्षणाची कल्पना अजून पोहोचलेली नाही. त्याच्यासाठी काय करताय? सर, मला सांगायला खरं दुःख होतंय की अनाथ हा अजून अनाथच आहे. अनाथ आरक्षण हे फक्त पहिल्यांदा देशात महाराष्ट्राने दिलं आणि त्याच्यानंतर आता 2019 ला आय थिंक उत्तराखंड सरकारने दिलेलं आहे. परंतु उत्तराखंड सरकारने 5% आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने 1% दिलेला आहे. याचा अर्थ उत्तराखंडमध्ये जास्त अनाथ आहेत का, हा एक प्रश्नचिन्ह आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये कमी अनाथ आहेत का, तर तसं नाहीये. म्हणजे अनाथ आरक्षण जसं तिथे लोकसंख्या किंवा त्यांच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स नुसार ते आपण हे करू शकतो. पण माझं असं म्हणणं होतं की ते अनाथ आरक्षण हे मुलांपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये. तर त्यासाठी प्रशासनातर्फे प्रॉपर जनजागृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी बाल कल्याण समितीला त्यांनी सजग करणं गरजेचं आहे. आपण सगळीकडे बघतोय आता सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच आरक्षणाचे वादविवाद चालू आहेत, आरक्षणाचे जोरजोरात मोर्चे निघालेत. पण हा मोठ्या जनसंख्येने असलेला समाज आरक्षणासाठी भांडतोय, तर हाताच्या बोटावर मोजणे इतक्या लोकांकडे कोण लक्ष देणार आहे? कुणी नव्हतं आम्हाला बघायला. पण तत्कालीन सीएम साहेबांनी, तत्कालीन आमदार, सध्याचे आमदार आणि तत्कालीन OSD साहेबांनी की 1% आरक्षण देण्यासाठी एक त्यांना कल्पना सुचली, हे सुचलं. मग आता मी स्वतः माझ्या पद्धतीनं मी सगळीकडे शेअर करतो, बाबा अनाथ मुलं कोण आहेत का, त्यांच्या अनाथ सर्टिफिकेट काढायला मी प्रयत्न करतो. पण मी एकट्यानं करून हे जमणार नाही. हे सर्वांनी याचं जोर उचलून हे लावून धरणं गरजेचं आहे. त्यासाठी एक समिती असते, त्या समितीची दरवर्षी फेररचना करणे गरजेचं असतं किंवा त्यात नवीन शोध करणे. आम्ही त्यासाठी खूप महिला बाल कल्याण मंत्री आदित्य ठाकरेंना सुद्धा भेटलो, परंतु त्यांनी यात काही हे केलं नाही किंवा एक पॉझिटिव्ह त्यांनी दाखवलं नाही. त्यांनी एक दुर्लक्ष केल्यासारखं झालं. मला याची खंत वाटते. आपण कोणावर टीका नाही करत, परंतु याच्यात प्रशासनानं खरंच जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, तर हा जर एक नॅशनल न्यूज आहे, एक नॅशनल गोष्ट आहे, की सगळ्यांना सामावून घेणं गरजेचं आहे. एक आई वडिलांचं छत्र हरवलेला अनाथ बालक, Yes. ते वकील, या यशामध्ये देवेंद्र फडणवीसांचा वाटा किती आहे? सर, मुळात अनाथांना जात नसते आणि काही अनाथ मुलांच्या कागदपत्रावर जाती आढळतात. तर त्यावेळी काय झालं, अनाथांना ओपन मधून काउंट केलं जायचं, म्हणजे खुला जातच नव्हती त्यांना किंवा कास्ट व्हॅलिडिटी निघत नव्हती. मग तत्कालीन वॉर्डन असतात जे महिला बाल कल्याण, ते काय करायचे, अनाथांना मग काय SC कास्ट असायच्या, जसं की SC शेड्यूल मध्ये सगळ्या कास्ट त्यांना लावायचे. पण ते कास्ट सर्टिफिकेट जरी निघाल तर त्यांची कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही आणि व्हॅलिडिटी निघाल तर ते प्रॉपर मुळात अनाथ आहे. समांतर आरक्षण हे संविधानात प्रोव्हिजन आपल्याला दिसून येतं. तर त्यासाठी विषय असा आहे की आपण फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे सर. आणि मला जो फायदा झाला तर तो असा की मी 10वी पर्यंत शिवाजी कॉलेज शिकलो, BA झालं माझं, MA झालं. मला सायन्सला जायचं होतं सर, मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती, परंतु पैशाची अभाव आहे, माझ्या कागदपत्रांची त्रुटी होत्या, त्यामुळे मला जाता आलं नाही. पण 2018 ला MA झालं माझं. त्याच्यानंतर मग मला समजलं की लॉ करायची इच्छा होती, पण 2018 ला आरक्षण दिलं. त्याच्यानंतर पुन्हा 2021-23 मग 21 ला मी फर्स्ट CET दिली लॉची. त्यात अनाथांचं प्रोव्हिजन होतं, त्यात पण त्यांनी दाखवलं नव्हतं, पण आम्ही ते फॉलोअप घेऊन हे करून मग त्यांनी नवीन शुद्धीपत्रक देऊन अनाथांना त्यांनी हे सामावून घेतलं. आणि मी खरंच देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी त्या अनाथ आरक्षणामुळे मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, जे शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचं आहे, आशिया खंडातलं पहिलं लॉ कॉलेज, तिथं मला प्रवेश मिळाला. म्हणजे इथं प्रवेश वशिलाने मिळतच नाही कुणाला मुळात, मग तुम्ही किती पैसे देऊ शकत नाही, वशिला तर चालत नाही मुळात. त्या कॉलेजला मला प्रवेश मिळाला आणि मी जस्ट तिथून लॉची डिग्री घेऊन आता बाहेर पडलो.
तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय जेव्हा देवेंद्र फडणवीसांना देऊ केलं येस तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका सुद्धा केली. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन करता येस याचा आरोपही झालेला. Yes, त्याबद्दल काय? सर मला खरंच या क्वेश्चनवर आणि म्हणजे समाजात जे गोष्ट चाललेली आहे की मला एक मी ट्विटरवर ऍक्टिव्ह असतो की काही चांगल्या गोष्टीसाठी आहे. मी युपीएससीची पण स्टडी करत होतो, त्यावरती खूप करंट अफेअर्स येत असतात ट्विटरवरती, एक्सवरती आपल्या. तर तिथं मला बऱ्याच जणांनी टार्गेट केलं की अचानक आरक्षणाच्या गोंधळ चालू असताना तुम्ही हे कसं काय ट्विट केलं, की तुम्हाला कोणी सांगितलं का? मी म्हटलं माझा रिझल्ट कधी लागला हे डेट बघा आणि माझे जे पोस्ट केलेलं आहे मी एक्सवरती तर ते चेक करा. तर मला एवढं टार्गेट केलं की तू बीजेपीचा आहे, तू RSSचा आहे. आणि प्लस पॉईंट मी आफ्टर अनाथ जे 18ची मुलं आहेत त्यांच्यासाठी तर्पण फाउंडेशन म्हणून आपली एक संस्था आहे जी आमदार श्रीकांत भारतीय चालवतात. ना नफा ना तोटा, सगळ्या अनाथ मुलांसाठी काम केलं जातं. मी त्यांच्यासोबत काम करतो महाराष्ट्रात अनाथ मुलांसाठी. तर ते म्हणले हा तू त्यांच्यासोबत असतो, तू संघाचा आहे. आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. ती व्यक्ती काम करते, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. मला खूप टार्गेट केलं गेलं. 3 दिवस मला अक्षरशः मी रडत होतो एकटा की बाबा आता तू बीजेपीचा हे आहे. पण जर सर एखाद्या माणसाने आपल्यासाठी केलं असेल तर त्याचं नाव घेण्यात लाज काय आपल्याला, असं मला वाटतं. आणि मी कायमस्वरूपी सांगेन की देवेंद्रजी, श्रीकांतजी भारतीय आणि तत्कालीन महिला बालविकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांना मी कधीच विसरणार नाही. ते कुठल्याही पक्षात असू, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर तो पक्षाचा विषय असेल राजकारणाचा तो तुमच्यापाशी तुम्हाला, परंतु मी त्यात आता सध्या काय बोलू शकत नाही. मागे आपण जेव्हा फोनवर चर्चा केली तेव्हा तुम्ही असा एक किस्सा सांगितला होता की समाज कल्याणच्या वसतिगृहातून कोविड काळात तुम्हाला हाकलून देण्यात आलं. येस तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याची काहीच दखल घेतली नव्हती. नेमका हा प्रकार काय? सर, खूप छान प्रश्न विचारला आणि हा प्रश्न मी म्हणेन सगळ्या सगळ्या समोर आला गरजेचा आहे. जर याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार असेल तरी मी तयार आहे त्यासाठी, का मॅडम प्रूफ आहेत सगळे. 2020 मार्च मध्ये कोविडचा फर्स्ट वेव्ह आला. मी तासगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह तासगाव जिल्हा सांगली येथे होतो, कारण माझं MA सांगलीला चालू होतं KWC कॉलेजला. आणि आम्हाला सांगितलं की काहीतरी लाट आलेले आहे असं तसं, आता काही कुणाला सगळ्यांना भेगे होतंय सगळं की तुम्हाला असंच वसतिगृह 15 दिवसासाठी सोडून जायचे. पण मी सरांना म्हटलं सर मी जाऊ कुठं, वसतिगृहाच्या ऑर्डर होते त्यांना म्हटलं सर जाऊ कुठं मी. तर ते म्हटले जिथं तुझे नातेवाईक आहे तिथं जा. म्हणजे सर लहानपणापासून अनाथच जगलो, कोणी सांभाळलंच नाही, अक्षरशः घरातून हाकलून दिलं, रस्त्यावर दिवस काढले, तर काय करणार होतो. तर ते म्हणले नाही मला माहित नाही, मी तुला 1 दिवसाची मुदत देतो दादा. तर 1 दिवसाची मुदत मग आता करायचं काय, आमच्याकडे मोबाईल नव्हते, अँड्रॉइड काहीच नव्हतं. करायचं कॉन्टॅक्ट कुठं, कलेक्टर साहेबांना तरी कसा संपर्क साधू, कदाचित प्रशासन सुद्धा यापासून, जिल्हा प्रशासन सुद्धा एक अलिप्तच असेल की त्यांना काय नव्हतं. मग तत्कालीन समाज कल्याण मंत्री धनंजयजी मुंडे साहेब होते, त्यांच्याशी तरी आम्ही कॉन्टॅक्ट कसा करू, काहीच नव्हतं असं माहिती. मग आम्हाला अक्षरशः वसतिगृहातून बाहेर हाकलून दिलं की तुम्ही इथून बाहेर जावा. अक्षरशः सामान आमचं फेकून दिलं की तुम्हाला इथून बाहेर जावं लागेल. मग तुम्ही सर सांगा, अशा वेळेस सीएमचं काम असतं, मला कोणीही टीका करायला सांगितली नाही किंवा काही चुकीचं काम करायला सांगितलं नाही. तर सीएमने तेव्हा जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम करणं गरजेचं होतं की बाबा ही अनाथ मुलं जाणार कुठं. अक्षरशः मी 1 महिना सांगली जिल्ह्यात एका शेतात काढलेत, त्याचे पण पुरावे माझ्याकडे आहेत. 1 महिन्यानंतर एका सरांनी मला घरी घेऊन गेले, ते सर सुद्धा उमरजला राहतात, ते सुद्धा प्रूफ माझ्याकडे आहेत. म्हणजे असे मी दिवस काढले आणि नंतर एका नातेवाईकांशी मी संपर्क केला. मग थोडासा कोरोनाचा वेव्ह कमी झाला, त्याच्यानंतर मी तिकडे गेलो. परंतु एवढा त्रास झाला, गोंधळ होता. 1 महिना सर अजून खायला नव्हतं सर माझ्याकडे काय. मग पाणी याची तर लांबची गोष्ट आहे, कोण कोणाला जवळ घेत नव्हतं, स्वतःच्या वडिलांना मुलांना, तर आम्ही तर कोण कुठले. तर त्या बाबतीत मी तत्कालीन सीएमना खरंच मी दोष देतो. मला खूप वाईट वाटलं की तुम्ही अनाथांची जबाबदारी घेऊ शकला नाही, तर तुम्ही बाकीच्या प्रशासनाची काय करणार आणि काय समाजासाठी काय करणार सर. खंत आहे मला कायम त्याबद्दल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती संघर्ष करून आज तुम्ही वकील झालेला आहात. याच्या पुढे काय होण्याची अपेक्षा आहे किंवा जीवनाचं ध्येय काय? सर प्रामुख्याने अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेन, सेट एक्झाम असते, स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर. तर ती सुद्धा मी गेल्या वर्षी पास झालो 2023ला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, विदाऊट कोचिंग क्लासेस. माझ्यासोबत माझे काही सहकारी पण झाले. पण मला आनंद आहे की विदाऊट कोचिंग क्लासेस आम्ही ती एक्झाम पास करू शकलो. आय थिंक 5-5.5 लाख मुलं होती, त्यातून आम्ही 5,000 मुलं पास झालो, त्याच्यातून आम्ही पास झालो. भले अनाथ आरक्षण असेल, पण विषय असा आहे की ते पास करणं सुद्धा खूप कॅपेबिलिटी लागते, तुमचं कॅलिबर लागतं. मग ते पास झालं, त्यानंतर माझी इच्छा होती की UPSC कडून IAS व्हावं. याच्यापेक्षा मी जास्त पद्धतीने समाजाची सेवा करू शकेन. प्रामुख्याने अनाथ वर्गच नाही तर सर्व समाजातील घटकांसाठी. मी शेतकरी असतील, आपले विधवा स्त्री असतील, माझी जवान असतात त्यांची मुलं असतील, काही शहीद झाले त्यांची, मग त्यासाठी मला प्रयत्न करायचे होते. इथून पुढे मला हा प्रामुख्याने अजेंडा राहील की एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगेन की अनाथ मुलांना व्यासपीठ दिलं जात नाही. 5 दिवसापूर्वी माझा रिझल्ट लागला, तर अजून ही न्यूज फक्त राजकीय द्वेषापोटी दाबून ठेवली गेली. फक्त मी कुठल्याही पक्षाचं नाव नाही घेत, पण त्यात तत्कालीन सीएमचं नाव आहे म्हणून मी हुशार आहे, एवढा मी स्पष्ट सडेतोड बोलणार आहे की ती न्यूज दाबली गेली. तुम्ही जर खरंच पुरोगामी म्हणता, स्वतःला पुरोगामी नेते म्हणता, पुरोगामी तुम्ही नेते म्हणता, समाजवादी म्हणता, तर तुम्ही का नाही ते पब्लिश केलं. मी नाव घेतलं तर कधी तुम्हाला वाईट वाटेल, तर पश्चिम महाराष्ट्रातला आहे मी. इव्हन माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा समितीने सुद्धा अजून कलेक्टर साहेबांनी दखल घेतली नाही, तिथल्या खासदारांनी दखल घेतली नाही.
इव्हन आपले सर्वांचे लाडके मान्य पवार साहेब, मला कुणीही नाव घ्यायला सांगितलं नाही, मी अजून आवर्जून सांगेन, पवार साहेब सर्वांचे हित लोक कल्याणकारी राजा म्हणतात त्यांना. तर मी म्हणेन पवार साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही. मला आनंद वाटतो की उद्धव साहेब सुद्धा सगळ्यांसाठी असतात, त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही. आणि प्रामुख्याने महायुतीचे जे सरकार आहे आता, त्यातले जे घटक पक्ष आहेत, इव्हन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सीएम एकनाथ शिंदे 76 जे आहेत माझ्या, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे कानाडोळा केला. तुमचे राजकीय हितसंबंध तुम्ही असतील, पण तुम्ही या गोष्टीकडे राजकीय म्हणून बघू नका. तर तुम्ही एक सामाजिक दृष्टिकोन, एक अनाथ मुलगा, देशातला पहिला वकील झाला सर, नॉट अ जोक. आणि माझ्याकडे प्रूफ आहे की आपण आजपर्यंत अनाथ आरक्षणच नाही, अनाथ मुलं शिकले सर, भरपूर झाले, वकील झाले, जज होतील, भरपूर मोठे व्हावी, पण त्याच्यामध्ये पण अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन झालेल्यापैकी मी आहे. तर मला खूप खंत आहे की सर्व राजकीय व्यक्तींना एकच सांगायचे की तुम्ही तुमचे राजकीय द्वेष, राजकीय हितसंबंध जोपासा, तुमचे वाद असू द्यात, परंतु तुम्ही एक अनाथासाठी, अनाथ म्हणण्यापेक्षा मी एक स्वनाथ झालेलो आता, अजून होईन, पुढे मला बरेच ऑपॉर्च्युनिटी आहेत, परंतु तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखाद्या अनाथाला जर असं दुर्लक्षित करत असाल, तर तुम्ही बाकीच्या समाजाकडे कोणत्या दृष्टीने बघत असाल हे समजून येते मला. महाएमटीबीच्या माध्यमातून इतर अनाथ मुलांना काय आव्हान कराल? सर्व मी महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील बातमी कुठपर्यंत पोहोचेल मला माहित नाही, कारण महाराष्ट्रात जी बातमी दाबली गेली थोड्या जिल्ह्यामध्ये, स्वतः माझ्या होम डिस्ट्रिक्टने सुद्धा ही बातमी उचलली नाही किंवा प्रशासनाने किंवा राजकीय लोकांनी. तर अनाथांसाठी मी सांगेन, माझ्यापेक्षा काही मोठे बंधू असतील, भगिनी असतील, मी स्वतः तुमच्यापेक्षा लहान असेल समजतो, तर सर्वांना एकच विनंती आहे, मी मुंबईला असतो, कधी हक्काने सांगा, फुल नाही फुलाची पाकळी तुमच्यासाठी मी नक्की करीन. कुणाला प्रमाणपत्र काढण्यात मदत करीन, कुणाला राहण्याची अडचण होते, आपलं तर्पण फाउंडेशन आहे आमदार श्रीकांत भारतीय साहेबांचं, ते आमदार आहेत बीजेपीचे, पण त्याकडे राजकीय म्हणून तुम्ही बघू नका, एक सामाजिक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीकडे बघा. ती व्यक्तीला मी एकदा रात्री 10ला मला लॅपटॉपची गरज होती, सगळ्यांना मागायचं कोण देत नव्हतं, तर त्यांना म्हटलं बाबा अशा अशा अडचणी, मी त्यांना बाबा म्हणतो, बाबा अशा अशा अडचणी, मला लॅपटॉप नाही. मला म्हणले बेटा ठीक आहे बघू आपण. मी झोपलेलो, सकाळी कॉल आला त्यांचा 7-7:30च्या दरम्यान, बेटा कुठे आहेस तू? ऑफिसला आहे पटकन. मी 10-10:30ला पोहोचलो. मला म्हणले तुझ्यासाठी लॅपटॉप आणलेला आहे. मला वाटलं आता सेकंड हँड आणला असेल, आपल्या मुलाला कोण देत नाही. तर बघितलं नवीन डेलचा लॅपटॉप, एक 60-65 हजाराचा लॅपटॉप त्यांनी घेऊन आले. मला इथं सांगायला आवडतं, अजून सुद्धा मी सांगतो, मला कुणीही बोलायला सांगितलेलं नाहीये, पण मी हे आवर्जून सांगेन की त्या व्यक्तीने स्वतः हे केलं. कधी कधी खिशात पैसे नसतात, अजून मी 28 वर्षाचा आहे, परंतु अजून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाहीये. प्रशासनाला सांगेन एक संधी द्या, कुठं काय त्यांना प्रायोरिटी द्या. तर स्वतःच्या खिशातले पैसे काढून देणारी व्यक्ती म्हणजे श्रीकांतजी भारतीय, आणि त्यांच्या सोबत असतात देवेंद्रजी. देवेंद्रजींचे पण खरंच मनापासून आभार मानेन की तुम्ही एवढे कार्यदक्ष, कार्यतत्पर आहात, खरंच छान काम करता, तुम्हाला सदैव शुभेच्छा. आणि कोण पॉलिटिकल अजेंडा म्हणत असेल तर योग्य वेळी जर संधी दिली तर अनाथ मुलांना राजकारणात पण संधी द्या. खरंच खूप मुलांच्या स्किल आहेत, त्यांना एकदा देऊन बघा संधी, संघटनात्मक द्या, कोणाला पॉलिटिकल लेजिस्लेचर देऊ नका, पण आहेत गट्स कोणाच्यात. आता मला बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केले, पण ऑफिशियली कोणी नाहीत केले, वय तुला आम्ही हे करतो, पण मी म्हटलं नाही, सध्या तर मला कुठं जायची इच्छा नाही, माझं शिक्षण चालू आहे, व्यवस्थित छान चालू आहे, तर मी बघू पुढचं काय असेल. धन्यवाद अश्विनजी, येस, महाएमटीबीशी संवाद साधला. थँक्यू सो मच सर. तर हे होते अश्विन आगवणे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.